तर नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला शेवटी मधुभाऊंबद्दल काहीतरी अपडेट मिळणार आहे. म्हणजे लवकरच मधुभाऊ शुद्धीवर येतील असं आपल्याला दिसतंय. आणि लवकरच आपल्याला हेही कळेल, म्हणजे आपल्याला म्हणजे सुभेदारांना कळेल की खरी तन्वी ही सायलीच आहे. बघूया पुढे काय होतं. ते म्हणजे होतं काय, सायली गेली असते हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना भेटायला. तिला फार आठवण आली असते, म्हणून तिथे गेल्यानंतर ती मात्र तिचं मन मोकळे करते की खरंच हे सदाशिव लोखंडे वगैरे माझे वडील असतील का. ते नसते भेटले तर बरं झालं असतं. आणि तुम्हाला काय वाटतं, मधुभाऊ असं ते बोलत असते निवांत. पण त्यावेळेस मधुभाऊनं जणू काही तिला काही सांगायचं आहे की तुझे आईवडील खरे कोण आहेत. पण मग त्यांना बोलता येत नाही. पण त्यांचा हार्ट रेट वाढतो आणि सायली बोललो होते डॉक्टरांना. आणि मित्र होते भात होतं काय, मग इकडे घरी ना सदाशिव लोखंडे मैनावती नेहमीप्रमाणे नाटकं करतात आणि म्हणतात सगळ्या सुभेदारांना की आम्हाला माफ करा. मात्र पूर्ण त्यांना वॉर्निंग देते की आम्ही इतक्या वेळ तुम्हाला टेस्ट केलाय, पण आता मात्र डोक्यानं पाणी चाललंय. आणि त्याच वेळेस सायलीचा फोन येतो अर्जुनला आणि ती सांगते की मधुबनची तब्येत अचानक खराब झाली आहे. डॉक्टर म्हणतात की काहीतरी सिरियस आहे. मग लगेच अर्जुन तिकडे जातो. तिकडे मात्र सायली देवी यायला सगळं घालत असते की माझे मधुभाऊंना तू माझ्यापासून दूर नेणारस का. प्लीज असं काही करू नको. मी तुझ्या पायी येते, तुझ्या दर्शनाला येते, ते पायी पायी निवा म्हणजे अनवणी पायाने येते. आणि मग अर्जुन आपल्याला दिसतो. अर्जुन तर म्हणतो की सायली आपण गाडीने जाऊया ना. मात्र सायली त्यांना ठणकवून सांगते की मी देवी यायला साकडं घातलंय की मी अनवणी पायाने तुझ्याकडे येणार आणि माझ्या मधुभाऊंना वाचवण्याचा हाच एक मार्ग आहे. म्हणजे आता देवी आई मधुभाऊंना वाचवणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. पण मधुभाऊ जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा खरं मजा येईल. तुम्हाला काय वाटतं, असं कसं होईल बरं? तुम्हाला काय वाटतं, मालिकेत काय मजा येईल? कमेंट करून कळवा. पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर.